लोक तुम्हाला कमीपणा देतात. मागील भागात म्हटल्याप्रमाणे अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान मिळत नाही. आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत काही टिप्स. सर्वात आधी स्वतःला प्रायोरिटी द्या. इतरांना देणारा वेळ स्वतःसाठी द्या. कारण जी व्यक्ती सर्वात आधी स्वतःचा विचार करते अशी व्यक्ती भविष्यामध्ये मोठ्या मार्गावर जाते आणि अशा व्यक्तीलाच लोक जास्त सन्मान देतात. जर एखाद्या माणसाने इतरांसाठी उपलब्ध राहणे कमी केले तर त्या माणसाला समाजात मान मिळतो आणि आपोआपच लोक त्या माणसाकडे आकर्षित होत असतात. म्हणून कधीही इतरांना वेळ देण्याआधी प्रथम स्वतःचा विचार करावा. प्रत्येक वेळेस जो म्हणेल त्याच्यासाठी उपस्थित राहू नका. कोणीही आवाज दिला, काही छोटे मोठे काम असेल तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे धावत पळत जाता. मग समोरच्या व्यक्तीला देखील सवय होते की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्यांच्याकडे धावत जातात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही. आपल्याजवळ नेहमी असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीही किंमत नसते. तसंच माणसांचं सुद्धा आहे. तुम्ही जितके इतरांसाठी उपलब्ध राहाल तेवढा जास्त तुमचा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत कमी होत जाणार. इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःचा मान ठेवून. समाजात आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल. आपण जेव्हा एखाद्याला शब्द देतो तेव्हा तो मोडता कामा नये. आपण इमानदार राहून आपल्या शब्दांना जागणं गरजेचं आहे. जो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. आपल्या वेळेच्या बाबतीत कायम वक्तशीर राहा. मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामांसाठी, ती वेळेत पूर्ण करा. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही कधीही किंमत करत नाहीत. वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडतो. हे कायम लक्षात असू द्या. तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. जेव्हा तुम्ही इतरांना याची जाणीव करून द्याल तेव्हा लोक तुमचा आणि तुमच्या वेळेचा आदर करू लागतील. म्हणून आपण प्रथम स्वतःच्या वेळेला महत्त्व द्यायला हवं. तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यात तुमचं सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्ही किती यशस्वी आहात हे पाहतात. म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा. लोक आपोआप मान देतील. सगळ्यांसोबत प्रेमाने वागा. प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागाल तर समोरचाही तुमच्याशी प्रेमाने वागेल. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. आपण प्रेमाने आपली अशी काही नाती मिळवू शकतो ज्या नात्यांमध्ये आपला कधीच अपमान होणार नाही. इतरांशी प्रेमाने वागणारी आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीचा सगळेच जण मान ठेवतात. स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या. रोज स्वतःला अपडेट ठेवा. काहीतरी नवीन शिका जेणेकरून लोकांचं तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमचं कौशल्य लोकांवर प्रभाव पाडेल. आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही. म्हणूनच स्वतःमध्ये कौशल्य स्किल डेव्हलप करा. आपल्यामध्ये असा कोणता तरी एक गुण असावा
ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील. हा विचार करा. आपण देखील कोणाचा तरी रिस्पेक्ट करत असतो का? कारण त्या व्यक्तीमध्ये तो एक गुण असतो जो आपल्याला खूप आवडत असतो. तसाच एक गुण आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी तुम्ही लोकांना आवडाल अशा अपेक्षा ठेवू नका. जे योग्य आहे तेच करा. काही लोकांचा गैरसमज असतो की जर आपण लोकांचे चाहते झालो तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील. पण हा समज चुकीचा आहे. कारण जर आपण लोकांना आवडायला पाहिजे असे म्हणून चुकीचा निर्णय घेऊ लागलो तर लोक आपल्याला कधीही रिस्पेक्ट देणार नाही. परंतु काही वेळेला जर लोक आपल्या विरोधात असतील आणि आपण योग्य त्या निर्णयाची साथ दिली तर नक्कीच ती लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा असेल तर माणसं, मान सन्मान आणि इज्जत आहे. तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही तर माणसाला किंमत होती. आजच्या काळात माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत आहे. तुमच्याकडे पैसा नसेल तर पैशासाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये. आणि आपल्याकडे 4 पैसे आले म्हणून आपल्याला माज किंवा अहंकार येता कामा नये. पैसा तर कमवा, श्रीमंत व्हा आणि त्या पैशासोबत आपले पाय नेहमी जमिनीवर असू द्या. त्याचा माज किंवा गर्व करू नका. पण हां, लोकांना दिसेल इतका पैसा नक्कीच कमवा. या गोष्टी तुम्हाला जमल्या तर मित्रांनो, तुम्हाला कधीच मान सन्मान मागण्याची गरज पडणार नाही. तो आपोआपच तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे या काही गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर नक्कीच लोक आपला आदर करू लागतील. तर नक्कीच या गोष्टींचा विचार करा व आपल्यामध्ये बदल घडवून आणा. या गोष्टी तुमच्यात असतील तर लोक तुम्हाला नक्कीच मान देतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.